Hello dear students, today we will start new chapter electrochemistry. इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावावरून तुम्हाला काय लक्षात येतं? इलेक्ट्रिक करंटचा केमिस्ट्रीमध्ये काय यूज आहे किंवा केमिस्ट्री मधल्या किंवा केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी कसं बनवता येईल हे नावावरून लक्षात येईल आणि तेच आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची एक सोपी डेफिनेशन जर बघायची झाली, it is the branch of science which deals with the study of conversion of electrical energy into chemical energy and chemical energy into electrical energy is called as electrochemistry. Okay, त्याला बोलतो आपण electrochemistry. Interconversion between electrical energy and chemical energy. Okay, त्यालाच आपण electrochemistry बोलतो. ओके, त्याची डिटेल मध्ये डेफिनेशन आपण पाहूयात. पण म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं की या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की केमिकल रिॲक्शन्स झाल्यानंतर त्याच्यामधून काही केमिकल रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात, काही एंडोथर्मिक असतात. आपण बघितलं एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन. हीट इव्हॉल्व होते म्हणजे त्या हीट पासून मग काय होतं, ते केमिकल एनर्जी असते, त्या हीट पासून इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करता येते आपल्याला. बरोबर आहे. मग आणि काही काही केमिकल रिॲक्शन अशा असतात ज्याला एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन आर देअर. एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ऑब्सॉर्ब्ड इज कॉल्ड एज एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन. त्यामध्ये काय इलेक्ट्रिक करंटची आवश्यकता लागते रिॲक्शन होण्यासाठी टू ब्रिंग आउट द केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ज्या केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत त्याच्यापासून हीट रिलीज झाली किंवा तर त्या ह्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करता येतं. म्हणजे काय करता येतं, केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करता येतं. आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचा पण काही काही ठिकाणी यूज करता येतो की केमिकल रिॲक्शन होण्यासाठी. काही नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन असतील ते होत नाहीत, इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय केलं की त्या रिॲक्शन होतात. ओके, स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन आणि नॉन स्पॉन्टेनियस लक्षात येतं वर्डचा मिनिंग. स्पॉन्टेनियस म्हणजे जे आपोआप होतात, नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे जे होत नाहीत. ओके, हा पार्ट आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. या चॅप्टरचं नाव घेतलं की बऱ्याच जणांना डोळ्यासमोर काय येतं, ड्राय सेल. आपल्या बॅटरीमध्ये जे रोज यूज करतो आपण टॉर्च, त्याच्यामध्ये जे सेल असतात, यस, तो गॅल्व्हॅनिक टाइप ऑफ सेल आहे. कोणता? गॅल्व्हॅनिक. जनरली केमिस्ट्रीमध्ये दोन टाइपचे सेल असतात. वन इज द इलेक्ट्रोलायटिक सेल अँड सेकंड वन इज द गॅल्व्हॅनिक सेल ऑर व्होल्टाइक सेल. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय होतं की केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. गॅल्व्हॅनिक सेल जे आपण बघतो टॉर्च मधले जे सेल आहेत गॅल्व्हॅनिक सेल आहेत. लेड स्टोरेज बॅटरी गॅल्व्हॅनिक सेल आहे. ओके, आपल्या व्हेकल मधली बॅटरी गॅल्व्हॅनिक सेल आहे. केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं, पुन्हा त्याचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये वगैरे कन्वर्ट होईल. ओके, तर हे गॅल्व्हॅनिक सेल आहेत. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय असतं, द डिव्हाइस इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतो आपण आणि त्याचं केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, तर मग हे ड्राय सेल, लेड स्टोरेज बॅटरी वगैरे यामध्ये आहे, ते आपण शिकणारच आहोत. ओके, तर तो पार्ट आपण वन बाय वन घेऊया. फर्स्ट पहिल्यांदा मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची बुक मधली डेफिनेशन मी सांगतोय, ती मी अगोदरची सांगितलेली जे नॉर्मल एक लक्षात राहण्यासाठी जनरल डेफिनेशन म्हणू शकतो आपण. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरकन्वर्जन बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. जनरल डेफिनेशन लक्षात ठेवू शकतो. आता बुकीच डेफिनेशन काय किंवा बुकमध्ये मिनिंग तोच आहे बघा. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम energy released during spontaneous chemical reaction and use of electrical energy to bring out non-spontaneous chemical reaction is called as electrochemistry. त्याला बोलतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. याच्या लक्षात पूर्ण डेफिनेशन घेऊन घ्या, त्याचा मिनिंग पण लक्षात आला. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. म्हणजे स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन पासून जे एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीचं प्रोडक्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. अँड यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी
टू ब्रिंग आउट नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन करण्यासाठी, त्या ब्रँचला आपण काय बोलतो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली. या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत ते पण तुम्हाला लक्षात आलं. ओके, 2 टाईपचे सेल वगैरे घेणार आहोत, इलेक्ट्रोलायटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल. तसं बघितलं तर हा चॅप्टर 3 पार्टमध्ये डिव्हाइड होतो, लक्षात घ्या. 3ही पार्ट झाल्यानंतर पार्ट वाईज आपण घेऊयात. पहिल्यांदा कंडक्टर आपण बघूयात. हा कोलरॉस लॉ वगैरे पर्यंत होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलायटिक सेल अँड इलेक्ट्रोलायसिस, सेकंड पार्ट. आणि थर्ड पार्ट गॅल्व्हॅनिक सेल अँड व्होल्टाइक सेल. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघूयात कंडक्टर हा पॉइंट. सी, कंडक्टर म्हणजे बसमधला कंडक्टर नाही, इथे कंडक्टर वेगळ्या अर्थाने आहे. कंडक्शन, इलेक्ट्रिक कंडक्टर या अर्थाने. ओके, कंडक्टर मीन्स द सबस्टन्स which allow to pass the electricity through them is called as conductor. असा सबस्टन्स ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते त्याला बोलतात कंडक्टर्स. ओके, फिजिक्स मध्ये वगैरे तुम्ही बऱ्याच वेळा शिकले. तर मग ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बोलतो आपण. मेटल्स कंडक्टर आहेत. पुन्हा फ्यू नॉन मेटल्स एज लाईक ग्राफाइट ऑल्सो कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर, तर त्यामुळे द सबस्टन्स विच अलो टू पास इलेक्ट्रिसिटी थ्रू देम is called as conductors. And non-conductors means the substance which do not allow to pass electricity through them is called as non-conductors. For example, wood, plastic, marker pen, plastic non-conductors आहेत. इलेक्ट्रिसिटीला लावा, याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. ओके, प्लास्टिकची चेअर, वूडची चेअर. ओके, वूडपासून जेवढे मटेरियल तयार झाले दॅट आर नॉन कंडक्टर्स, और त्यालाच आपण बोलतो इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्स म्हणजे पण नॉन कंडक्टर्स. ओके, लक्षात आलं. द सबस्टन्स विच डू नॉट अलो टू पास द इलेक्ट्रिसिटी थ्रू देम इज कॉल्ड एज नॉन कंडक्टर्स और इन्सुलेटर्स. ओके, कंडक्टर आणि नॉन कंडक्टर तुमच्या लक्षात आलं. आणखी एक सूचना आहे की हा चॅप्टर करत असताना नोट्स सिंगेजच्या बुकमध्ये चांगल्या पद्धतीने दिल्यात. त्यामुळं सिंगेज यूज केलात वाचण्यासाठी, नोट्ससाठी, तरी चांगलं आहे. सिंगेज पब्लिकेशनचं बुक, त्याच्यामध्ये जे अगोदर MCQच्या अगोदर जे थेरॉटिकल नोट्स आहेत ते यूज केला तरी चालेल. ओके, आणि बऱ्याचशा गोष्टी जेव्हा मी सांगतोय जसं की डेफिनेशन्स, हे व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, नाहीतर मी शेवटी एक PDF तुम्हाला शेअर करेन. तुमच्याकडे सर्वांकडे सिंगेजचं बुक आहे असेल तर मी PDF शेअर करेन. ओके, कंडक्टर लक्षात आलं, नॉन कंडक्टर लक्षात आलं. देन कंडक्टर्स आर ऑफ 2 टाइप्स. कंडक्टर 2 टाइपचे आहेत. वन इज द मेटॅलिक कंडक्टर अँड अनदर वन इज द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. कंडक्टर्स आर ऑफ 2 टाइप्स, 2 टाइपचे आहेत. वन इज द मेटॅलिक कंडक्टर and second one is the electrolytic conductor. Okay, just a minute. See, conductors are of 2 types, metallic conductor and electrolytic conductor. Metallic conductor तुम्हाला ओळखीचं वाटत असेल, पण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर काय आहे हे बऱ्याच जणाला समजलं नसेल किंवा कळलं नसेल. ते बघूयात आपण. मेटॅलिक कंडक्टर माहिती आहेत. मेटल्स आर द मेटॅलिक कंडक्टर. ओके, तर मेटल्स हे ऑल मेटल्स आर द मेटॅलिक कंडक्टर. बट इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर काय आहे ते आपण बघूया. त्याच्या अगोदर मेटॅलिक कंडक्टर विषयी मी माहिती सांगेन. तर कंडक्टरची तर डेफिनेशन बघितली. द सबस्टन्स विच अलो टू पास इलेक्ट्रिसिटी थ्रू देम इज कॉल्ड एज कंडक्टर. मग मेटॅलिक कंडक्टर, ऑल मेटल्स आर मेटॅलिक कंडक्टर.
ग्राफाइट ऑल्सो मेटॅलिक कंडक्टर. ओके, ग्राफाइट नॉन मेटल आहे पण तो पण मेटॅलिक कंडक्टर मध्ये येतो. द कंडक्टर्स इन विच इलेक्ट्रिसिटी पास ड्यू टू द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज मेटॅलिक कंडक्टर. ड्यू टू द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता सपोज सिल्वर आहे, कॉपर आहे. आता ॲल्युमिनियमचे तार वगैरे वापरतात इलेक्ट्रिसिटी जोडण्यासाठी. ॲल्युमिनियम इलेक्ट्रिसिटी पास करतं का? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जर फ्री इलेक्ट्रॉन नसते तर कुठलाही मेटल किंवा कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रिसिटी पास केला नसतो. ॲल्युमिनियम पास द इलेक्ट्रिसिटी और कॉपर, निकेल और ऑल मेटल पास द इलेक्ट्रिसिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉनमुळे काय होतं? इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी पास होते. ओके, मग आता ही इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर काही केमिकल चेंजेस होतात का? नाही. आपण 10 वर्षापासून 15-20 वर्षापासून एकाच तारेतून काय करतो? वीज पास करतो. तार कमी होतो का? वाढतो का? नाही. नो केमिकल चेंज टेक प्लेस इन मेटॅलिक कंडक्टर व्हेन इलेक्ट्रिसिटी पास थ्रू देम. ओके, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास झालं तर केमिकल चेंज होत नाही. नो ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस. मॅटर ट्रान्सफर होतो का? म्हणजे तारेतून इलेक्ट्रिसिटी पास केलं, इकडचा बारीक आणि त्याकडचा जाड असा तार कधी झाला किंवा हे झालं का? नो ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस. आता मग मेटॅलिक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स कधी वाढतो? ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स. ओके, ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स रेजिस्टन्स इन्क्रीजेस इन मेटॅलिक कंडक्टर्स. आता कर्नल्स म्हणजे तुम्ही काय म्हणाल? मेटलमध्ये काय असतं? मेटलमध्ये सॉलिड स्टेट मध्ये आपण मेटॅलिक सॉलिड बघितले सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये, बरोबर आहे. मग इन मेटॅलिक सॉलिड देयर यू हॅव पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आयन का झाले? ड्यू टू डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. अँड देयर आर फ्री इलेक्ट्रॉन्स इन द मेटल सीट that can move everywhere. त्यालाच बोलतो आपण sea of electron. and that positively charged ion is called as kernels. त्या positively charged ions ला काय बोलतात? kernels. and that electron is called as sea of electron. SEA, sea of electron. ते free electrons. आता हा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकत नाही असं नाही, हा इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकतो. थ्रू द मेटल सीट ते इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. त्याला बोलतो आपण sea of electrons. ओके, तर या इलेक्ट्रॉन मूव्ह होण्यामुळे मेटल सीट मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. आणि मग रेजिस्टन्स कधी वाढतो? रेजिस्टन्स म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी पास द अपोजिशन टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. बरोबर आहे. मग रेजिस्टन्स कधी वाढतो? ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स. कर्नलचं व्हायब्रेशन वाढलं की इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला काय होईल? अडथळा निर्माण होईल, त्यामुळे रेजिस्टन्स वाढेल. इन मेटॅलिक कंडक्टर रेजिस्टन्स इन्क्रीजेस due to vibration of kernels. Kernel positively charged ions. ओके, आणि मेटॅलिक कंडक्टर मध्ये आणखीन एक पॉइंट नोट करायसारखा आहे. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीज झालं, व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स इन्क्रीजेस अँड रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. मेटॅलिक कंडक्टर मध्ये आपण काय पाहतोय? मेटॅलिक कंडक्टर्स, बरोबर आहे. मेटॅलिक कंडक्टर्स. in a metallic conductor, if temperature increases, electric current passing or electricity or conductance decreases. Temperature increase झालं तर conductance काय होईल? कमी. हे झालं तुम्हाला मेटॅलिक कंडक्टरच्या बाबतीत माहिती. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. आता पहिल्यांदा इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर विषयी आपण माहिती घेऊयात. थोडक्यात अगोदर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगून ठेवतो. ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आहे. बघा, वॉटरमध्ये NaCl डिझॉल्व्ह करा,
लाईट पास करून बघा, पास होते का नाही? येस होते. मग तो पण कंडक्टर झाला, बरोबर आहे. तो कोणत्या टाईपचा कंडक्टर आहे? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर, मेटालिक कंडक्टर नाही. मेटालिक कंडक्टर कोणते आहेत आपण बघितलं? ऑल मेटल्स, ग्राफाइट एक्सेट्रा, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होण्यासाठी मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन कारणीभूत आहेत. इलेक्ट्रिसिटी पास ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट आर मेटालिक कंडक्टर, ते बघितलं. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर कोणता आहे? मोल्टन NaCl और aqueous सोल्युशन ऑफ NaCl, बरोबर. ठीक आहे, NaCl ला वॉटर मध्ये टाकले, इलेक्ट्रिसिटी पास झाली, ते झालं aqueous सोल्युशन ऑफ NaCl. मोल्टन NaCl काय? मेल्ट म्हणजे वितळणे, मोल्टन म्हणजे वितळलेला, त्याला वॉटर मध्ये नाही टाकायचं, त्याला हीट करायचं NaCl ला. त्याचं मेल्ट झाल्यानंतर जे लिक्विड NaCl होतो, दॅट इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. ते काय? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मग इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर कोणते आहेत? मोल्टन इलेक्ट्रोलाइट, मोल्टन इलेक्ट्रोलाइट अँड aqueous solution of electrolyte are electrolytic conductors. काय आहेत? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आहेत. लक्षात, मोल्टन इलेक्ट्रोलाइट अँड aqueous solution of electrolyte are electrolytic conductors. मोल्टन म्हणजे कळ, NaCl वॉटर मध्ये टाका, NaCl सोल्युशन होईल, दॅट इज द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. NaCl ला हीट करून मेल्ट करा, तो पण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर होईल. तेवढंच नाही, पुन्हा KCl डिझॉल्व केला, दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. MgCl2 when dissolved in water, तो पण आयन फॉर्म करेल, दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मोल्टन MgCl2 इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. कॉपर सल्फेट डिझॉल्व इन वॉटर, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मोल्टन कॉपर सल्फेट इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मग आता इथं तुम्हाला इलेक्ट्रोलाइट समजणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोलाइट समजलं की इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर तुम्हाला लक्षात येतात. ओके, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ते आपण बघूयात. ओके, त्या अगोदर इंक फिलअप करूयात आपण. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपण बघूयात सुरुवातीला. द सबस्टन्स which can dissociate into their ions when dissolved in water is called as electrolytes. बघा, डिसोसिएट आणि डिझॉल्व मध्ये फरक आहे. NaCl वॉटर मध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व पण होतो, डिसोसिएट पण होतो. डिझॉल्व होणं म्हणजे होमोजेनियस मिक्सचर तयार करणं, त्यामध्ये ओळखून न येणं. NaCl वॉटर मध्ये टाकला, डिझॉल्व होतो. पण डिसोसिएट होतो म्हणजे तसं नाही. डिसोसिएट होतो म्हणजे NaCl when dissolved in water it is converted into their ions Na plus and Cl minus, त्याला बोलतो आपण डिसोसिएट होणे. ओके, डिझॉल्व आणि डिसोसिएट मध्ये पहिल्यांदा फरक लक्षात आला. डिझॉल्व होणे म्हणजे फक्त मिक्स होणे, होमोजेनियस मिक्सचर तयार करणे. बट डिसोसिएट होणे म्हणजे दॅट सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू देअर आयन्स, इज कॉल्ड एज डिसोसिएट, त्याला बोलतो आपण डिसोसिएट. आता शुगर वॉटर मध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व होते पण डिसोसिएट होत नाही. शुगर म्हणजे शुगरचा फॉर्म्युला, सपोज सुक्रोज, सुक्रोज म्हणजे काय, C12H22O11, तो वॉटर मध्ये टाकला की तसाच तसा राहतो, कॅटायन आणि ऍनायन फॉर्म करत नाही. ओके, तर शुगर डिझॉल्व होते पण डिसोसिएट होत नाही. NaCl डिझॉल्व पण होतो, डिसोसिएट पण होतो. इलेक्ट्रोलाइट कशाला बोलतो आपण, द सबस्टन्स विच डिसोसिएट इनटू देअर आयन्स व्हेन डिझॉल्व इन वॉटर इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट, त्याला बोलतात इलेक्ट्रोलाइट. आलं, इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल, डेफिनेशन लक्षात. जो वॉटर मध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट होतो इनटू देअर आयन्स, त्याला बोलतात इलेक्ट्रोलाइट. मग त्याचे एक्झाम्पल NaCl, KCl, MgCl2, NaCl, KCl, MgCl2, HCl, NaOH, all salts are electrolyte or strong electrolyte आहे. HCl, NaOH, acid base, CH3COOH, हे सगळे काय इलेक्ट्रोलाइट आहेत. बिकॉज these are the substances which dissociate into their ions when dissolving. Okay, electrolyte आलं लक्षात. Then next नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल काय किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपण ते बघूया. त्याच्या विरुद्ध नॉन इलेक्ट्रोलाइट, द सबस्टन्स which do not dissociate into their ions
when dissolved in water is called as non-electrolyte. त्याला बोलतो आपण non-electrolyte. For example, glucose, urea, sucrose, sugar, etc. हे डिझॉल्व तर होतात पण डिसोसिएट होत नाही, म्हणून हे काय नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहे. ओके, these are the substance which do not dissociate into their ions when dissolved in water. Okay, therefore these are called as non-electrolyte. ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे C6H12O6. वॉटर मध्ये टाकल्यानंतर ग्लुकोज डिझॉल्व होतं पण डिसोसिएट होत नाही. आयन फॉर्म करतं का C6 2- OH- वगैरे वगैरे नाही, आयन नाही फॉर्म करत, आयनिक फॉर्म मध्ये होत नाही, म्हणून हा काय आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट लक्षात आलं. त्यानंतर नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर नव्हे, तर इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. इलेक्ट्रोलाइट कोणताही असू द्या. आणि मोल्टन इलेक्ट्रोलाइट म्हणजे पण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. मोल्टन इलेक्ट्रोलाइट कोणता पण असू द्या. आता अगेन इलेक्ट्रोलाइट इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. इलेक्ट्रोलाइटचे पण 2 टाइप आहेत. इलेक्ट्रोलाइट is classified into 2 types: strong electrolyte and weak electrolyte. इलेक्ट्रोलाइटचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा आहे वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? द सबस्टन्स विच डिसोसिएट इनटू देअर आयन्स completely or near about completely when dissolved in water is called as strong electrolyte. जो वॉटर मध्ये टाकल्यानंतर कम्प्लीट डिसोसिएट होतो. असं नाही की 100 मॉलिक्यूल टाकले की 50 डिसोसिएट होतात आणि 50 जशाल तसे राहतात, असं नाही. कम्प्लीट 99 और 100 मॉलिक्यूल्सला 100 मॉलिक्यूल डिसोसिएट होतात, त्याला बोलतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर ऑल्सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, KCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, MgCl2 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, HCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, NaOH स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, H2SO4 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. याचे एक्झाम्पल आले लक्षात. सगळे सॉल्ट, कोणताही सॉल्ट असू द्या, NaCl, KCl, MgCl2, Na2SO4, ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे ते डिसोसिएट तर होतात पण कम्प्लीट डिसोसिएट होतात when dissolved in water. The electrolyte which dissociate completely or near about completely when dissolved in water is called as strong electrolyte. सगळे सॉल्ट काय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग ऍसिड, मी सगळे ऍसिड नाही म्हणत, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसेस पण काय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. ओके, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसेस कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे. H2SO4, HNO3, HCl स्ट्रॉंग ऍसिड. ओके, स्ट्रॉंग बेस NaOH, KOH, दॅट आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? द इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट फिबली व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. डिसोसिएट होतात पण थोड्या प्रमाणात, 5%, 10%, 15%, 20% पर्यंत डिसोसिएट होतात. म्हणजे 100 मॉलिक्यूल टाकले की 20 मॉलिक्यूल डिसोसिएट होणार इनटू देअर आयन्स आणि 80 मॉलिक्यूल तसे राहणार. त्याचं पर्सेंटेज काय जे काय असेल ते, पण कमी प्रमाणात डिसोसिएट होतात. व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर इज कॉल्ड एज वीक इलेक्ट्रोलाइट. द इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट फिबली कमी प्रमाणात when dissolved in water is called as weak electrolyte. For example, acetic acid CH3COOH, NH4OH, ammonium hydroxide, these are the weak electrolyte. याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? weak acid and weak bases are weak electrolyte. ओके, ऍसिटिक ऍसिड समजा CH3COOH इज अ वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक आहे. तो वॉटर मध्ये टाकलं की डिसोसिएट होतो त्याच्या आयन मध्ये, पण असा कम्प्लीट डिसोसिएट होत नाही, कमी प्रमाणात डिसोसिएट होतो. त्याचं डिसोसिएटचं प्रमाण वाढत जातं, कधी टेम्परेचर वगैरे फॅक्टर अफेक्ट करतात, पण तो जनरली कम्प्लीट डिसॉल्व्ह होत नाही. वीक इलेक्ट्रोलाइट. आलं हे पॉईंट थ्रू आउट द चॅप्टर. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, पुन्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, हे पॉईंट किंवा हे तुम्हाला थ्रू आउट चॅप्टर लागणार आहेत. ओके, तर त्यावेळेला लक्षात ठेवा. तर हे वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट झालेलं आहे. आणि यावेळेला तुमचं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर लक्षात आलं असेल. पण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी का पास होत असेल तर ड्यू टू मुवमेंट ऑफ आयन्स. ड्यू टू मुवमेंट ऑफ आयन्स
आयनचं मुवमेंट झाल्यामुळं इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी पास होते. आता इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर विषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूयात. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स विषयी थोडक्यात. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर कोणते आहेत समजलं. aqueous solution of electrolyte and molten electrolyte are electrolytic conductor. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊन चालूयात. aqueous NaCl सोल्युशन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आहे. त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास केली की इलेक्ट्रिसिटी पास होते का, ड्यू टू मुवमेंट ऑफ आयॉन्स. तिथे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का, नाही, ड्यू टू मुवमेंट ऑफ आयॉन्स, ड्यू टू मुवमेंट ऑफ आयॉन्स. आता इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स केमिकल चेंज टेक प्लेस ऑर नॉट. यस, तिथं इलेक्ट्रिसिटी जास्त वेळ पास केली तर केमिकल चेंज होतो, तिथे इलेक्ट्रोलायसिस होतं. ओके, केमिकल चेंज होतं. समजा NaCl सोल्युशन, ॲक्युअस NaCl सोल्युशन, किती दिवस त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास केलं तर ते सोल्युशन संपणार नाही असं नाही, त्याच्यामध्ये केमिकल चेंज होतो आणि आयन डिपॉझिट होतात. म्हणजे केमिकल चेंज टेक प्लेस इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. काय होतो, केमिकल चेंज होतो, केमिकल चेंज टेक प्लेस अँड डिपॉझिशन ऑफ आयन टेक प्लेस. जर कॅथोड एनोड असेल तर त्या आयनचं डिपॉझिशन होतं किंवा आयन डिकम्पोज पण होतात, म्हणजे केमिकल चेंज टेक प्लेस. आयन डिकम्पोज होतात किंवा आयन इकडून तिकडे ट्रान्सफर होतात. जर कॅथोड आणि एनोड दोन्ही जर असतील तर जे एनोडवरती इलेक्ट्रोलायसिस आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड आणि कॅथोडवरती वेगवेगळे चार्ज असतात. ओके, जर इलेक्ट्रोलायसिस कन्सिडर केलं आपण, एनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, तर निगेटिव्हली चार्ज आयन कोणत्या, पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे ट्रान्सफर होतात आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन कुठे ट्रान्सफर होतात, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे ट्रान्सफर होतात. ओके, म्हणजे आयनचं डिकम्पोजिशन होतं, ते त्याच्यावर जाऊन डिपॉझिट होतात. मग याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ मॅटर होतं की नाही. यस, ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस, मॅटरचं ट्रान्सफर होतं, ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस. आता इथं या इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये रेजिस्टन्स कशामुळे उत्पन्न होतो किंवा रेजिस्टन्स कशामुळे प्रोड्यूस होतो. रेजिस्टन्स ऑकर्स ड्यू टू, इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर रेजिस्टन्स ऑकर्स ड्यू टू लेस मुवमेंट ऑफ आयन्स. आता आयनचं मुवमेंट कधी कमी होईल, आयनचं मुवमेंट कधी कमी होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीजेस. कसल्याही टाईपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू द्या, आयन मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू द्या, आयन आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू द्या. ओके, तर रेजिस्टन्स ऑकर्स इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन अँड आयन अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल अँड एक्सेट्रा. त्याच्यामुळे रेजिस्टन्स होतो. आणि नेक्स्ट पॉइंट आहे, जर टेम्परेचर वाढलं तर याची इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स किंवा कंडक्टन्स काय होईल, टेम्परेचर इन्क्रीजेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. टेम्परेचर वाढलं, समजा मी NaCl सोल्युशनला हिट केलं, त्याच्यातल्या आयनची मुवमेंट वाढेल का कमी होईल, वाढेल, नो डाऊट. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होईल, आयनची मुवमेंट वाढेल, आयनची मुवमेंट वाढली म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, मुवमेंट ऑफ आयन इन्क्रीजेस अँड इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन्क्रीजेस. कंडक्टन्स काय होतो, इथं वाढतो. मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं, थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं, टेम्परेचर इन्क्रीजेस, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स डिक्रीजेस. पण इथं इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टन्स इन्क्रीजेस. ओके, यावेळेला काही पॉइंट आहेत. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स कुठले कुठले असतात, म्हणजे काय, आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मधून इलेक्ट्रिसिटी का पास होते त्याच्याविषयी काही माहिती घेतली आपण. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यामधला डिफरन्स बघूयात, डिफरन्स बिटवीन मेटॅलिक कंडक्टर अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. त्यानंतर पुढचा पार्ट घेऊयात. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन समजली, कंडक्टर म्हणजे काय, नॉन कंडक्टर म्हणजे काय समजलं, मेटॅलिक कंडक्टर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काय समजलं, आणि इलेक्ट्रोलाइट, नॉन इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, इतका पार्ट लक्षात आलेला आहे. एवढा पुरेसा. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.